हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, मागच्या वेळेस एक ब्लाऊज नेला, त्याची कटिंग काय मी तुम्हाला दाखवली नाही. तर बघा, आता आपल्याकडे हे दोन ब्लाऊज, एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज हे कटिंग करायला म्हणजे शिवायला आलेले आहेत. तर बघा, आता ह्याचं अस्तर मी आणलेलं आहे, कारण हा ब्लाऊज अगोदरच आला होता आणि ह्याच्यासोबत आणखी एक दुसरा आला होता. तर ह्याच्यासोबत तर तो त्यांना व्यवस्थित बसला म्हणून त्यांनी हा दिला. तर ह्याचं अस्तर काय मी आणलेलं नाही अजून. तर बघा, ह्याचं अस्तर मी त्याच वेळेस आणून ठेवलं होतं. तर ह्याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, हा आहे मापावरचा ब्लाऊज. बघा, आता आता हा त्यांनी बाहेरनं शिवून घेतलेला आहे. पण त्या काय म्हणाल्या की ब्लाऊजची कटोरी ताई खूपच छोटी आहे, म्हणजे ताणतोय तो कटोरीमध्ये. बघा, इथं ही कटोरी खूप छोटी आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवा. तर त्यांना मी माझ्या पद्धतीने शिवून दिला, त्यांना व्यवस्थित बसला म्हणून त्यांनी पुन्हा एक टाकला. म्हणजे दोन ब्लाऊज आहेत अजून शिवायचे. तर ह्याची आपल्याला कटिंग शिकायचे. तर ह्याचं मी माप पहिल्यांदा तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपल्याला कटोरी ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या शंका असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा. तर बघा, आता ही एक सेपरेट मापाची एक छोटी अशी बुक ठेवली आहे मी. तर बघा, आता इथे आपल्याला कटोरी मापासाठी काय काय कोणती कोणती मापे लागणार आहे हे मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. तर एक पेज घ्यायचंय. तुमच्याकडे जर बुक असेल तर तुम्ही बुक सुद्धा घेऊ शकता. तर मी इथे एक बुक घेतली, कारण ही माझ्या कस्टमरचीच आहे. तर इथे बघा, इथे आपण पहिलं घ्यायचंय पूर्ण उंची. त्याच्यानंतर आपल्याला कमर टाकायची, छाती, त्याच्यानंतर कटोरी टाकायची. कटोरी आपल्याला मोजायची कितीची. त्याच्यानंतर शोल्डर, मागचा गळा, पुढचा गळा, त्यानंतर टक्स उंची, मुंडा, भाई उंची, दंडघेर. बघा, जे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना परफेक्ट माप हवं असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने आपण चार्ट तयार करायचा आहे आणि मग आपल्याला माप घ्यायला लागायचंय. आता मी पूर्ण उंची तुम्हाला दाखवते. तर बघा, आपल्याला पाठीमागनं आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. तर इथून व्यवस्थित आपल्याला शोल्डर करून घ्यायचा आहे. आणि ब्लाऊज बघा, ह्या शोल्डर पाशी आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ब्लाऊज जास्त ताणायचा नाही. बघा, हा आपल्याला ताणायचा, हा इथून ताणायचा नाही, जिथे आपण टक्स मारलाय तिथंच आपल्याला हा ताणायचा आहे. तर इथे हा आहे, किती ताणला तरी बघा 14 इंचच उंची आहे. त्याची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्याच्यानंतर आपल्याला कमर मोजायची. ब्लाऊज पुन्हा सरळ करायचा. बघा, मी 1 नंबरचं आणि शेवटचं हुक लावून घेतलेलं, वरचं आणि खालचं, आणि आपल्याला कमर मोजून घ्यायची. तर बघा, इथे पूर्ण आपल्याला कमर गोल म्हणजे पूर्ण 32 इंचाची कमर आहे. म्हणजे 16 पाठीमागचा आणि पुढचा भाग धरून 32 इंचाची कमर. तर इथे 32 इंचाची आपल्याला कमर घ्यायची. त्यानंतर छाती घ्यायची. बघा, आता छाती काही जण अशीच छाती, बघा काही जण असे घेतात, पण हा ब्लाऊज खूपच ताणला जातो. 40 इंचाची ही छाती आहे. तर बघा, 9 चोक 36 आणि 37 38. बघा, इथे 9.5 इंच म्हणजे 37 इंचाची छाती आहे. मग 38 इंच, 39 इंचाची छाती. तर इथे आपण 40 इंचाची छाती करूयात, कारण त्यांना थोडासा लूज हवाय छातीमध्ये, त्यासाठी. तर इथे मी 40 इंचाची, तसं म्हणायला गेलं तर 39 इंचाची छाती आहे. त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे. बघा, आपल्याला आता शोल्डर हा 2.5 इंचाचा शोल्डर आहे. बघा, आता ह्यांचा 2.5 इंचाचा शोल्डर आहे.
पाठीमागचा गळा हा 3.5 इंचाचाच पाहिजे. तर आपण शोल्डर हा थोडा वेळ आपण बाजूला ठेवूयात. कटोरी मोजून घेऊ पहिली. बघा इथे आपली शिलाईमध्ये अर्धा इंच गेली, तर 5.5 इंचाची कटोरी आहे. मागचा गळा, तर मागचा गळा त्यांना 3.5 इंचाचाच पाहिजे, तयार 3.5 इंच. मग मागचा गळा आपण 4 इंचाचा घेऊ. त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आपल्याला. तर बघा पूर्ण उंची आता मी तुम्हाला सांगते पुढचा गळा कसा घ्यायचा. खूप जणांचं काही वेळेस जमलिंग होतं की ताई पुढचा गळा कधी कधी कमी होतो तर कधी कधी जास्त होतो. बघा तर इथे काय करायचं आपल्याला, पूर्ण उंचीचं टेप धरायचा. आता आपली पूर्ण उंची आहे 14 इंच, तर 14 इंचावर इथे मी खाली टेप ठेवलाय आणि जी आपली हुक पट्टी आहे ती आपल्याला ताणून घ्यायची. बघा ही हुक पट्टी मी ताणून घेतली. तर इथे 6.5 इंचाचा आपला पुढचा गळा आहे, तर इथे 6.5 इंच मी घेते पुढचा गळा. त्यानंतर टक्स, बघा टक्स. आता हा जो टक्स आहे बघा, हा कटोरीचा टक्स आहे, तो व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आणि 10.5 इंचाचा आपला टक्स आहे. त्यानंतर आता हा मुंडा कशासाठी लागणार आहे, जेव्हा आपण ब्लाऊजची फिटिंग करतो तेव्हा आपल्याला ह्या मुंड्याचं माप लागणार आहे. तर ह्या मुंड्याचं सुद्धा तुम्ही माप लिहून ठेवा. बघा इथून शोल्डर पासून आपल्याला टेप असा धरत यायचा आहे, बघा अशा पद्धतीने. आणि 9 इंच आपला मुंडा आहे. बाही उंची आहे 11 इंचाची बाही उंची. दंडघेर मोजायचा 6 इंचाचा दंडघेर. तर अशा पद्धतीने आपल्याला माप लागणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं माप कोणतं राहिलंय, फक्त आपलं राहिलंय शोल्डरचं माप राहिलंय. तर पाठीमागचा गळा 3.5 इंचाचा घेतलेला आहे आपण, तर शोल्डरचं माप राहिलेलं आहे. तर शोल्डरचं माप पेपरवर कसं बंद गळ्याचं माप टाकायचं तेही मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथे आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. बघा इथे मी पेपर घेतलाय. आता पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे आणि ओपन बाजू ही मी समोर ठेवलेली आहे. आता आपल्याला घ्यायचे पूर्ण उंची. तर पूर्ण उंची आपली किती आहे 14 इंच. तर इथे आपल्याला कटोरीसाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 15 इंचावर एक मार्किंग करायचं. टेप न हलवता आपल्याला पुढच्या गळ्याचं माप टाकायचे 6.5 इंच. त्याचबरोबर आता इथे तर बघा आता इथे काय करायचं आपल्याला, 7 इंचाचा आपल्याला पूर्ण, बघा मी इथे 7 इंचाचा पूर्ण शोल्डर घ्यायचा. आता त्यांना तयार शोल्डर हा 3.5 इंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण 4 इंचावर एक मी मार्किंग करते. बघा तुम्हाला कळलं असेल, त्यांना 3.5 इंचाचा तयार शोल्डर हवाय, तर इथे मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलंय. राहिलेली 2.5 इंच ही आपली गळा रुंदी झाली. बघा इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला गळ्याला आपल्याला सिंपली गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला पुढचा गळा. त्याच्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा. आता मुंडा किती टाकायचा आहे, तर मुंडा टाकायचा आहे 5.5 इंच. बघा मी प्रत्येकीसाठी हा 5.5 इंचच मुंडा घेते. तर 5.5 इंच मी मुंडा टाकलाय. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय छातीचा चौथा भाग. आता छातीचा चौथा भाग 40 ची छाती म्हटल्यावर आपल्याला इथे घ्यायचे 10 इंच. बघा इथे आपल्याला 10 इंचावर वरती मुंड्यापासून वरती मी मार्किंग केले. फक्त माप घेताना मी इथून माप घेतलेलं आहे आणि मार्किंग करताना वरती केले. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे. त्याचबरोबर इथे बघा आता कमर, तर कमर किती 32, 8 चौक 32 म्हणजे 8 इंच. बघा 8 इंचावर एक मी अशा पद्धतीने इथे टेप ठेवलाय, एक लाईन ओढून घेतली. बघा त्यामुळे आपल्याला 1 इंच हे मागच्या टक साठी घ्यायचंय आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी घ्यायचंय. अशा पद्धतीने हे मार्जिन जोडून घ्यायचंय.
बघा जिथे आपण टक्सची लाईन ओढली, बघा जिथे टक्सचा पॉइंट दिलाय तिथे आपल्याला हात लावायचा नाही, फक्त जी मार्जिन आहे तिथे आपल्याला लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर इथे क्रॉस मध्ये बघा एक लाईन ओढून घेतली आणि पुन्हा ह्याच टोकापासून 1 इंचावर एक डॉट करून घेतलाय आणि अशा पद्धतीने आपण मागच्या आणि पुढच्या मुंड्याचं मार्किंग करणार आहोत. आता काय करायचंय, योगपट्टी घ्यायची. तर योगपट्टीसाठी वरतून आतल्या साईडला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचंय बघा, आणि इथून सुद्धा आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचंय आणि हे 2.5 इंच आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचंय. बघा हे मी 2.5 इंच हे पूर्ण एक लाईन ओढून घेतली. आता ही लाईन ओढून घेतली, तिथून पुन्हा आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं. आता योगचा आपल्याला असा गोल आकार द्यायचा आहे, त्यासाठी तर इथे मी इथून इथपर्यंत 1 इंचावर मार्किंग करून घेतली आणि आपल्याला घ्यायचंय छातीचा 10वा भाग. तर मध्ये फक्त आपल्याला 40 छाती असेल तर फक्त मध्ये पॉईंट द्यायचा, 38 इंचाची छाती असेल तर मध्ये पॉईंट द्यायचा, म्हणजे आपला 10वा भाग होतो. तर इथे 40 इंचाची छाती आहे, तर इथं आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे. बघा इथे मी 4 इंचावर एक मार्किंग केली, अशा पद्धतीने क्रॉस ओढली. आता ही आपली झाली योगपट्टी. त्यानंतर आता बघा, आता आपल्याला कटोरी मोजायची. कटोरी आपली आहे 5.5 इंच, अर्धा इंच मी 6 इंचावर एक मार्किंग करते बघा. आणि इथून आपल्याला करायचंय 2 किंवा 2.5 इंचावर एक मार्किंग करायचंय बघा. आणि त्याचबरोबर इथून 5 इंचावर मार्किंग करायची. प्रत्येक ब्लाऊजसाठी हीच पद्धत मी वापरते. फक्त आपण जे छाती जर आपल्या छातीनुसार माप बदलते, म्हणजे जर 36 ची छाती असेल तर त्याचा 4था भाग घेते, 40 ची छाती असेल तर त्याचा 4था भाग घेते, कमरचा 4था भाग घेते. पण जे हे आहे इथून बघा इथून इथपर्यंत 5 इंच, मुंडा 5.5 इंच, पुन्हा पूर्ण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेते. हे आपल्याला आहे तसंच ठेवायचंय. पुन्हा योगपट्टी सुद्धा 2.5 इंच, इथून 2.5 इंच आणि इथे 1 इंच, हे सुद्धा सेमच आहे बघा. आता इथून मी 5 इंचावर एक मार्किंग केलेलं आहे बघा, 5 इंचावर. आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप द्यायचं. हे बघा अशा पद्धतीने मी कटोरीचा आकार देऊन घेतलाय. आता टक्स उंची म्हणताय तुम्ही, तर टक्स उंची होती आपली 10 इंच, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि फक्त आपल्याला ते कटोरीला जोडून घ्यायचंय बघा. अशा पद्धतीने फक्त आपल्याला कटोरीला जोडून घ्यायचंय. तर ही झाली आपली पूर्ण कटोरीची ड्रॉ करून. आता ह्याला आपल्याला कटिंग करायचंय. पहिले मी पूर्ण साईडनी कटिंग करून घेते. इथून मी पूर्ण साईडनी कटिंग करून घेते बघा. हे मी पूर्ण साईडनी कटिंग करून घेतले. आता हा मागचा मुंडा सुद्धा मी कटिंग केलेला नाहीये, तर हा फक्त इथून आपण साईडनेच कटिंग करून घेतलाय. आता इथे मी पेपरचे 2 भाग करून घेते, कारण पाठीमागचा वेगळा आणि पुढचा वेगळा. तर हा पाठीमागचा मी साईडला ठेवते. आता जिथे ज्या कागदावर आपण ड्रॉ केलंय तोच कागद आपल्याला घ्यायचा आहे. इथून क्रॉस मध्ये आपल्याला योगपट्टी कटिंग करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपला मागचा मुंडा कटिंग केलेला आहे. आता ह्या पुढच्या भागाला हा मुंडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा. पुढच्या भागाचा आपण हे बघा. त्याच्यानंतर पुढचा गळा कटिंग करून घ्यायचा. त्यानंतर कटोरी बघा. आता ही कटोरी आपण कट करूया. आता ही झाली आपली पुढची बाजू कटिंग करून. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचंय बघा, इथे सिंगल पेपर घेतलाय मी. आता आपल्याला आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची बघा. जी आपली पहिली कटोरी होती ती मी कटिंग करून घेतलेली, ही खालच्या पेपरवर आपल्याला आहे तशी ड्रॉ करून घ्यायची. का? कारण आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर ही कटोरी मी सरळच मांडलेली आहे, बिलकुल तिरकी वगैरे मांडली नाहीये.
कारण मग आपल्याला कापडावर ही तिरकी मांडायची. काहींचं जमलिंग होतं म्हणून मांडतानाच आपल्याला पहिल्यांदा सरळ मांडून घ्यायची आणि कापडावरच तिरकी मांडायचं. तर ही अशी मी पद्धतीने ड्रॉ करून घेतली. जी टक्स लाईन आहे त्याला सुद्धा मी मार्किंग करून घेते आणि टक्स लाईनची लाईन ओढून घेते. त्यानंतर कटोरी वाढवायची पद्धत, इथून मी बघा हा आपला गोल, इथून मी पाव इंच वाढवते शेवटपर्यंत खाली. बघा खालपर्यंत मी इथे पाव इंच वाढवते फक्त शिलाईसाठी. त्यानंतर बघा ही लाईन ड्रॉ केली, तिथून पुढे 1.5 इंचावर एक मी मार्किंग करते. पुढे 1.5 इंचावर एक लाईन ओढून घेते ह्या हुकलूकच्या पट्टीपासून बाहेर 1.5 इंच. त्यानंतर हे आपल्याला अशा तिरक्या पद्धतीने जोडायचे. आता हे आपलं शेवटचं जे आहे तिथून आपल्याला 1.25 इंच खाली एक लाईन ओढून घ्यायची. बघा 1.25 इंचावर. त्यानंतर ह्या मधल्या टक्स लाईनीचा आपल्याला मध्य काढायचा. जर 8.5 इंच आहे तर हे अशा पद्धतीने टेप दुमडायचा, इथपर्यंत मध्य काढून घ्यायचा. मध्यापासून आपल्याला 3.5 इंच सरळ खाली लाईन ओढून घ्यायची आणि अशा पद्धतीने ते जोडायचे. बघा आणि ही लाईन आपल्याला अशीच तिरकी आणायची आणि ही सुद्धा आपल्याला अशी ओढून घ्यायची. आता पूर्ण कटोरी मी साईडनी कटिंग करून घेते. बघा मी पूर्ण साईडनी पेपर कटिंग करून घेतली. आता आपलं हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडायचंय. बघा हे टोक आणि हे टोक आपल्याला जोडून घ्यायचंय. आणि जो आपला 1.5 इंच किंवा अर्धा इंच कोणाचा एक्स्ट्रा राहिला असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा. बघा इथे माझं अर्धा इंच हा एक्स्ट्रा राहिलेला आहे, तो मी इथे कटिंग करून घेते. म्हणजे आपला जो कटोरीचा शेप आहे तो व्यवस्थित आपला कटोरीचा शेप येतो त्यासाठी. तर ही झाली आपली कटोरी. आता घ्यायचं आपल्याला बाही कटिंग करायला. तर बाही कटिंग करण्यासाठी मी पुन्हा एक पेपर घेतलाय बघू शकता आणि फोल्ड केलाय. बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, ओपन बाजू मी समोर केली. आता आपल्याला टाकायचंय बाही उंची. तर बघा बाही उंची आहे 11 इंच. तयार बाही उंची आपली 11 इंच आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. त्याच्यानंतर टेप न हलवता 3.5 इंचावर पुन्हा एक मार्किंग करायची. बघा इथे पूर्ण उंची प्लस 1 इंच आणि इथे 3.5 इंच. आता जिथे आपण 3.5 इंचावर मार्किंग केली तिथून आपल्याला वरती छातीचा 5वा भाग टाकायचा. आता छातीचा 5वा भाग किती, 5×8 = 40 म्हणजे 8 इंच. बघा 8 इंच आपला छातीचा 5वा भाग. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता ह्या 8चा आपल्याला मध्य घ्यायचा आहे 4 इंच. इकडच्या साईडला पण आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायचंय आणि हे चौकोन तयार करून घ्यायचा. आता इथे आपण पूर्ण उंची घेतली होती ब्लाऊज बाहीची, तिथे आपल्याला दंडघेर टाकायचा. तर दंडघेर किती आहे 6 इंच. 6 इंच दंडघेर आहे प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचंय. आता हे मार्जिन जोडून घ्यायचंय. बघा खूप सोपी पद्धत आहे. खरंच तुम्ही ह्या पद्धतीने नक्की कटिंग करून बघा. त्यानंतर बघा हे मार्जिन आपण जोडून घेतली. आता ह्या टोकापासून बघा ह्या टोकापासून आपल्याला 1-1 इंचावर मार्किंग करायचंय. आता पहिला 1 इंच आहे तो ब्लाऊजच्या पाठीमागच्या मुंड्याचा भाग, म्हणजे आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे. तर हा मी पहिला कटिंग करून घेते म्हणजे आपल्याला सोपं जाईल. हे बघा आता आपण हा पाठीमागचा भाग कटिंग केलाय, पाठीमागचा भाग. त्यानंतर पुन्हा काय करायचंय, पुढच्या भागाचं हे द्यायचंय, आकार द्यायचा. आता इथूनच आपल्याला असा आतून जिथे 1 इंचाचं मार्किंग केलंय तिथे आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा आता हा झाला आपला पेपर पूर्ण फोल्ड केल्यानं आपल्याला ओपन करायचा.
हा झाला पाठीमागचा भाग आणि इकडचा झाला आपला पुढचा भाग. तो आपला पुढचा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा. बघा ही पूर्ण आपली कटोरी ब्लाउजची 40 इंच छातीची पेपर कटिंग तयार झाली आहे. आता आपण अस्तरवर कटिंग करूयात. तर मी अस्तर मांडून घेते व्यवस्थित. बघा आता इथे मी घेतलं 1 मीटर अस्तर. बघा 1 मीटर अस्तर मला लागणार आहे. तर इथे बंद बाजू जशा पद्धतीने आपण पेपर घेतला होता त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर सुद्धा घ्यायचंय. आणि इथे बघा आपल्याला पाठीमागचा भाग मांडून घ्यायचा आहे. तर पाठीमागचा भाग आहे तसा मार्किंग करून घेणार आहे खडूच्या साह्याने. बघा खडूच्या साह्याने आहे तसंच मी मार्किंग करून घेतलाय. त्यानंतर ही बाजूला ठेवते आणि मुंडा घेते. तर बघा मुंडा आपल्याला मार्किंग केलेली साईड खाली करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंडा ठेवायचा. तर बघा मी अशा पद्धतीने पहिले सगळे पार्ट ठेवून घेते म्हणजे जेणेकरून आपलं जमलिंग व्हायला नको. बघा आहे तसंच मी सगळं मांडून घेतलंय. तर बाही सुद्धा इथे थोडासा जोड द्यावा लागेल आणि पलीकडच्या साईडला पण जोड द्यावा लागेल. तर बघा आपल्याला कटोरी पहिलं मी मुंडा दाखवते तुम्हाला. तर बघा मुंडा आपल्याला आहे तसं पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. पहिला मी आहे तसा कारण तुम्हाला पेपरवर डायरेक्ट कळणार नाही म्हणून पहिला मी आहे तसा मार्किंग करून घेते. हे बघा आता मुंड्याचं काय करायचंय. तर बघा इथून आपल्याला 1/2 इंच वाढवायचे. बघा शिलाईसाठी हा भाग आपल्याला 1/2 इंच कटोरीचा भाग आपल्याला हा वाढवायचा. तर हा आहे कटोरीचा भाग. बघा हे बघा जो हा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने इथे जोडणार आहे म्हणून हा भाग वाढवायचा आहे. हा 1/2 इंच शिलाईसाठी वाढवला. तसाच पुढे मी 1/2 इंच घेतला आणि 1/2 इंच पासून तसंच खाली सरळ ह्याला असा जोडून घेतला. तर हा झाला मुंडा. बाकी कटोरी आपल्याला ठेवायची कशी. तर बघा ही लाईन आहे ही सरळ लाईन आहे. ह्या सरळ लाईनीला ही गळ्याची बाजू अशा पद्धतीने तिरकी ठेवायची. काहींना जमत नसेल काहींची चपटी बसत असेल त्यांच्यासाठी उत्तम पर्याय. तर बघा ही सरळ लाईन आहे अस्तराची. तिथे ही गळ्याची लाईन अशी क्रॉस मध्ये ठेवायची. बघा इथे 1 ते 1.5 इंचाचं अंतर असलं पाहिजे ह्या साईडला खाली आणि गळ्याच्या साईडला आपल्याला 1/2 इंचाचं अंतर ठेवायचं म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित बसते. तर इथे कटोरी आहे तशी ड्रॉ करून घेते. बघा इथे कटोरी पण लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर मुंडा सुद्धा ड्रॉ करून घेतलाय. योगपट्टी आपल्याला आहे तशीच कटिंग करायची आणि बाही सुद्धा आपल्याला आहे तशीच कटिंग करायची. फक्त आपल्याला इकडे थोडासा आणि तिकडे पलीकडे थोडासा आपल्याला जोड द्यावा लागेल. हे मी सगळं आता व्यवस्थित कटिंग करून घेते. बघा जे मार्किंग केलंय त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायची आणि जो मुंडा आहे तो आपल्याला बघा इथून कट करायचा आहे. बघा हा भाग इथून कट करायचा. चुकून तुम्ही आतून करता पण हा भाग बाहेरच्या साईडने आपल्याला हा अशा पद्धतीने कट करत जायचं आहे. तर इथे मी सगळे पार्ट कटिंग करून ठेवते. बघा पूर्ण सगळे पार्ट अस्तरचे मी कटिंग केले. आता आपल्याला करायचंय ब्लाउज पीस कटिंग. तर ब्लाउज पीसवर आपल्याला जसं आपण अस्तरवर मांडलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउज पीसवर सुद्धा मांडून घ्यायचंय. बघा इथे मी सगळ्या पद्धतीने पार्ट व्यवस्थित मांडून घेतलेले तुम्हाला दिसतच असतील. हे बघा फक्त मी कारण आपल्याला जी आपली बाही आहे अस्तर जे कटिंग केलेलं आहे त्याला आपल्याला जोड द्यावा लागेल. पण इथे जे मेन फॅब्रिक आहे त्याला जोड नाही द्यावा लागणार म्हणून मी इथे पूर्ण निघण्यासाठी मी इथे पेपर कटिंग ठेवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही आयडिया वापरा म्हणजे कसं आहे दोन्हीला सुद्धा जोड तुम्हाला ह्याला जर जोड अस्तराला जोड दिला तर ह्याला जोड नाही द्यावा लागणार. किंवा अस्तर जर तुमचं बरोबर बसत असेल आणि ब्लाउज पीस कमी असेल बसत असेल तर ब्लाउज पीसावर अस्तरावर ब्लाउज पीस मांडून कटिंग करू शकता. तर हे असं आता इथे माझं अस्तर कमी पडले आणि ब्लाउज पीस भरपूर आहे. तर इथे म्हणून मी इथं पेपर कटिंग मांडली आहे कारण की पूर्ण बाही निघण्यासाठी. तर इथे मी बघा आता सगळं कटिंग करून घेते आणि सगळे पार्ट कटिंग करून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते.
आता कटिंग करताना आपल्याला काय करायचं, फक्त आपल्याला अस्तरपेक्षा अर्धा किंवा पाव इंच एक्स्ट्रा ठेवून जे मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं. नंतर आपल्याला जोडताना म्हणजे जास्त मेन फॅब्रिकला ताण बसत नाही त्यासाठी. आता बघा इथे आपले सगळे पार्ट ब्लाऊजचे कटिंग करून झालेले आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून विचारा. धन्यवाद.